राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा गुरुजी यांच्याकडे संघ विचार परिवारात स्वामी विवेकानंदांचे सर्वात मोठे आध्यात्मिक वारसदार म्हणून पाहिले जाते. गुरुजींनी संघ विचारांचा विस्तार केला व त्याला राष्ट्रीय अधिष्ठान प्राप्त करून दिले. डॉक्टर हेडगेवारांच्या विचारांना व भूमिकेला लिखित व संघटित रूप देण्याचे कार्य गुरुजींनी केले. म्हणूनच संघाचे एक प्रमुख विचारवंत मा. गो. वैद्य यांनी गुरुजींना 20व्या शतकातील हिंदू समाजाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणून गौरविले आहे. नमस्कार, मी अवधूत वाघ आणि आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनेल अवधूत चिंतन. माघ वद्य एकादशी शके 1827ला म्हणजेच 19 फेब्रुवारी 1906ला नागपूरजवळील रामटेक येथे गुरुजींचा जन्म झाला. गोळवलकर घराणे मूळचे रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील गोळवली गावचे. गुरुजींचे वडील सदाशिवराव तर आई लक्ष्मीबाई. या दाम्पत्याला 9 अपत्ये झाली, परंतु दुर्दैवाने गुरुजींची सारी भावंडे दगावली व केवळ गुरुजीच वाचले. गुरुजींनी इंटर सायन्सची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर काशी येथील हिंदू विश्वविद्यालयात BScच्या वर्गात प्रवेश घेतला. काशी येथे शिकत असताना ते पंडित मदन मोहन मालवीयांकडे व श्री रामकृष्ण आश्रमात जात. प्राणीशास्त्राचे शिक्षण घेताना त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, राजनीतिशास्त्र आदी विषयांचा देखील अभ्यास केला. गुरुजींचे मराठी इतकेच संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी भाषांवरही प्रभुत्व होते. 1928मध्ये प्राणीशास्त्र विषय घेऊन ते प्रथम श्रेणीत MSc झाले. या काळात नागपूरच्या रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामी भास्करेश्वरानंद यांच्याशी गुरुजींचा संपर्क वाढला. त्यांच्याच सल्ल्याने त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या साहित्याचा अभ्यास केला. शिक्षण संपल्यानंतर गुरुजींनी काशी विश्वविद्यालयात अध्यापनाची जबाबदारी स्वीकारली. भैयाजी दाणी आणि काशी हिंदू विश्वविद्यालयातील अन्य स्वयंसेवकांमुळे गुरुजींचा संघाशी संबंध आला. संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार काशी येथे आले असता गुरुजींची त्यांच्याशी भेट झाली. डॉक्टरांच्या वागण्या बोलण्याने ते प्रभावित झाले व काशी येथील संघ शाखेत जाऊ लागले. अनेकदा ते संघ कामासाठी स्वयंसेवकांना घेऊन पंडित मदन मोहन मालवीय यांच्याकडे जात असत. संघाचे काम पाहून पंडितजींनी विद्यापीठाच्या परिसरात संघ शाखेसाठी जागा व लहान खोलीही दिली होती. 1934च्या अकोला व 1938च्या नागपूरमधील संघ शिक्षा वर्गात गुरुजींनी प्रमुख म्हणून काम केले. 1939मध्ये त्यांची संघाचे सरकार्यवाह म्हणून नेमणूक करण्यात आली. याच दरम्यान 1935मध्ये ते वकिलीची परीक्षाही उत्तीर्ण झाले. ऑक्टोबर 1936मध्ये गुरुजी कलकत्त्यापासून 190 किलोमीटर लांब असलेल्या सारगाछी येथील स्वामी अखंडानंद यांच्या आश्रमात गेले. स्वामी अखंडानंदांनी गुरुजींना दीक्षा दिली, गुरुमंत्र दिला आणि समाजात जाऊन कार्य करण्यासाठी आशीर्वाद दिला. त्यानंतर गुरुजी नागपूरला परत आले. 1940मध्ये पुन्हा त्यांना नागपूरच्या संघ शिक्षा वर्गाचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले. या वर्गाच्या समारोपाला डॉक्टरांनी आपले शेवटचे भाषण केले. आपला उत्तराधिकारी म्हणून डॉक्टरांनी गुरुजींचे नाव जाहीर केले. 21 जून 1940ला डॉक्टरांच्या निधनानंतर गुरुजी सरसंघचालक झाले. 30 जानेवारी 1948ला गांधीजींची हत्या झाली. गांधीजींच्या हत्येशी संघ किंवा गुरुजी यांचा काहीही संबंध नव्हता, पण नेहरू सरकारने संघकार्य बेकायदा असल्याचे घोषित केले. गुरुजींना गांधीजींच्या हत्येचा कट करणे, सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न करणे असे खोटे आरोप ठेवून स्थानबद्ध करण्यात आले. त्याविरुद्ध संघाने देशव्यापी सत्याग्रहाची हाक दिली. शेवटी संघावरील बंदी विनाअट उठवण्यात आली. काश्मीरचे भारतात विलिनीकरण करण्यात गुरुजींची महत्त्वाची भूमिका होती. सरदार वल्लभभाई पटेलांच्या सांगण्यावरून आणि काश्मीरचे पंतप्रधान मेहरचंद महाजन यांच्या मध्यस्थीने गुरुजी काश्मीरचे महाराज हरिसिंहांना भेटण्यासाठी श्रीनगरला गेले. त्यांनी 18 ऑक्टोबर 1947 रोजी महाराजांची भेट घेतली. माझे राज्य पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून आहे. काश्मीरमधून बाहेर पडणारे सर्व मार्ग रावळपिंडी आणि सियालकोटमधून जातात. माझा विमानतळ लाहोरला आहे व मी भारतात आहे.
मी भारतात कसा काय विलीन होऊ शकतो, अशा शब्दात काश्मीर नरेशांनी आपली हतबलता व्यक्त केली. गुरुजी त्यांना म्हणाले, तुम्ही हिंदू राजे आहात. पाकिस्तानात विलीन झाल्यानंतर तुमच्या हिंदू प्रजेवर अनन्वित अत्याचार होतील व त्यांना विस्थापित व्हावे लागेल. त्यांचा विचार करणं महत्त्वाचं आहे. तुमचा भारताशी रेल्वे, रस्ता किंवा हवाई संपर्क नाही हे खरं आहे, पण ते नंतरही होऊ शकतं. तुमचं राज्य भारतात विलीन करणं तुमच्या आणि जम्मू काश्मीरच्या भल्याचं आहे. 1962च्या चीन विरुद्धच्या युद्धकाळात गुरुजींच्या नेतृत्वाखाली संघाने बजावलेल्या भूमिकेने तत्कालीन लष्कर प्रमुख एवढे प्रभावित झाले होते की त्यांनी पंतप्रधान नेहरूंना आग्रह करून 1963च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये संघाची 3000 संघ स्वयंसेवकांची एक संपूर्ण तुकडी पूर्ण गणवेशात आणि बँडसह सहभागी करून घेतली. 1965च्या पाकिस्तानशी झालेल्या युद्धादरम्यान तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ज्या मोजक्या अराजकीय लोकांचा सल्ला घेतला होता त्यात गुरुजी हे एक होते. प्रसिद्ध पत्रकार खुशवंत सिंग यांनी गुरुजींशी झालेल्या मुलाखतीदरम्यान त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही मुस्लिमांच्या एवढे विरोधात का आहात. गुरुजींनी उत्तर दिले, सर्वप्रथम मुस्लिमांनी भारतावर कधी काळी राज्य केले होते हे विसरले पाहिजे. दुसरे, त्यांनी परकीय मुस्लिम राष्ट्रांना आपले मानणे बंद केले पाहिजे. आणि तिसरे म्हणजे त्यांना भारताच्या मुख्य प्रवाहात सामील झाले पाहिजे. इंदिरा गांधी कधीच गुरुजींना भेटल्या नाहीत. नेहरूंप्रमाणे त्यांनीही संघाला विरोध केला, पण संघाने ना त्याची पर्वा केली ना त्याला महत्त्व दिले. शेवटी संघाला टोकाचा विरोध करणाऱ्या काँग्रेस व साम्यवाद्यांच्या नाकावर टिच्चून संघाच्या 2 संघ स्वयंसेवकांनी 3 वेळा भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. आज राष्ट्रीय राजकारणात संघाचे जे महत्त्व आहे त्याचे श्रेय गुरुजींना द्यायलाच हवे. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे संघ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गुरुजींनी संघाला नवी दिशा दिली. समाजाच्या एकाच अंगाकडे न पाहता समाजातील शिक्षण, उद्योग, शेती, धर्म आदी सर्व क्षेत्रात काम केले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. गुरुजींच्या प्रेरणेनेच डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी राजकीय क्षेत्रात काम करू लागले. भारतीय जनसंघ या नावाने राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला. विद्यार्थी परिषद, मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, महारोगी सेवा, राष्ट्रीय शिशु शिक्षण आदी अनेक संस्था गुरुजींच्या प्रेरणेने सेवा करू लागल्या. डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीस्थानी स्मृती मंदिराची उभारणी, कन्याकुमारीचे विवेकानंद शिलास्मारक तसेच शेकडो शिक्षण संस्था गुरुजींच्या प्रेरणेने उभ्या राहिल्या. 1969 पासून गुरुजींच्या प्रकृतीची अस्वस्थता वाढू लागली, तरी त्यांचा प्रवास चालूच होता. ज्येष्ठ शुद्ध पंचमी 5 जून 1973 या दिवशी गुरुजी अनंतात विलीन झाले. तोपर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली संघाचा भारतभर विस्तार झाला होता आणि संघ परिवाराचे जाळे समाजाच्या जवळजवळ सर्व क्षेत्रात पसरले होते. हिंदू संघटन या ध्येयाप्रती वाहिलेले गुरुजींचे जीवितकार्य यशस्वी झाले होते. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.